जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकंच गंभीर प्रकरण समोर आलंय। या चर्मापुरी येथे प्लास्टर आणि फायबरचे पुतळे तयार करण्याचा एक मोठा कारखाना राजरोसपणे सुरू होता। रात्रीच्या अंधारात गुपचूप पुतळे बसवायचे आणि दिवसा त्यावरून तणाव निर्माण करायचा, अशी या रॅकेटची मोडस ऑपरेंडी होती। जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकंच गंभीर प्रकरण समोर आलंय। राज्यभरात रात्रीतून महापुरुषांचे पुतळे बसून सामाजिक तणाव निर्माण करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा सोलापूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय। विशेष म्हणजे या संपूर्ण गोरखधंद्याचा मुख्य सूत्रधार जालन्यातील एक कारखानदार निघाला असून भावनेच्या नावाखाली चालणाऱ्या या 1.5 लाखी व्यवसायाने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। जालन्यातल्या एका कारखान्यातून सुरू असलेला खेळ आता पोलिसांच्या कचाट्यात आलाय। महापुरुषांच्या पुतळ्यांची विनापरवाना स्थापना करून राज्यात अशांतता पसरवणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार बाळराजे आवारे याला सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे। आवारे हा जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या महाकाळा गावचा रहिवासी असून त्याच्या अटकेने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अंबड तालुक्यातल्या चर्मापुरी येथे प्लास्टर आणि फायबरचे पुतळे तयार करण्याचा एक मोठा कारखाना राजरोसपणे सुरू होता। मात्र हा केवळ व्यवसाय नव्हता, तर त्यामागे एक संघटित रॅकेट कार्यरत होतं। ही टोळी आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून विशिष्ट भागात वातावरण निर्मिती करायची, त्यानंतर स्थानिक तरुणांना भावनिक आवाहन करून त्यांना विना परवानगी पुतळे बसवण्यासाठी चिथावणी द्यायची। या रॅकेटचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे यात होणारी आर्थिक लूट। जे पुतळे तयार करण्यासाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च येत असे, तेच पुतळे या तरुणांच्या भावनांशी खेळून 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत विकले जात होते। रात्रीच्या अंधारात गुपचूप पुतळे बसवायचे आणि दिवसा त्यावरून तणाव निर्माण करायचा, अशी या रॅकेटची मोडस ऑपरेंडी होती। अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या कारखान्यावर छापा टाकला आणि तो सील केलाय। या कारवाईत कारखान्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे शेकडो पुतळे आणि 20 ते 21 अनधिकृत पुतळे मिळून आले आहेत। चुरमापुरी तालुका अंबड येथे गायरान जमिनीवर कृषी अवजारे केंद्र असं पत्र्याचं शेड टाकून पुतळे निर्मितीचं काम आणि तिथून ते स्थलांतरित काम करण्याचं काम सुरू होतं, अशी आम्हाला लेखी अहवाल सहाय्यक पोलीस निरीक्षक गोंदी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांनी सादर केली होती आणि त्याचं पडताळणी केली असता ते खरे होते। श्री बाळराजे आवारे पाटील या इसमावर राज्यात विविध ठिकाणी 8 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले। त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक शांततेचा प्रश्न उद्भवण्याची स्थिती निर्माण झाली होती, असे त्यांनी आम्हाला निर्देशनास आणून दिले होते। म्हणून भारतीय नागरी संहिता चे कलम 163 नुसार आम्ही त्याच्यात मनाई हुकूम काढलेला आहे। त्या मनाई हुकुमामध्ये त्यांना नवीन पुतळ्याची निर्मिती करता येणार नाही, तसेच नवीन पुतळ्याची रंगरंगोटी करता येणार नाही, कुठल्याही पुतळ्यांची साठवणूक करता येणार नाही आणि ते पुतळे कुठेही स्थलांतरित किंवा वाहतूक करता येणार नाही, असे आदेशामध्ये नमूद आहे। सदर जमीन ही गायरान असल्याचं पोलीस अहवालात नमूद आहे। त्यासाठी आम्ही तहसीलदार अंबड यांना आदेशित केलेलं आहे की सदर जागेची कसून तपासणी करून त्यावर MLRC कलम 50 प्रमाणे कारवाई करण्याचं आम्ही आदेशित केलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांची पुढील कार्यवाही सुरू आहे। त्या आदेश झाल्यानंतर तिथे साधारणतः 20-21 पुतळे आहेत, असं आम्हाला PI गोंदी आणि तहसीलदार अंबड यांनी सांगितलं आणि ते सुरक्षितपणे तिथे ठेवण्यात आलेले आहेत लॉकमध्ये आणि अस्ताव्यस्त तिथे कोणतेही पुतळे नाही आणि त्यामुळे कोणताही सार्वजनिक सुव्यवस्थेचा किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी ते घेत आहेत। पोलिसांकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या टोळीच्या मागे आणखी कोणाचा हात आहे, याला राजकीय काही कनेक्शन आहे का आणि राज्यातल्या कोणकोणत्या शहरात अशा टोळींनी आतापर्यंत पुतळे पुरवलेत, याचा शोध आता घेतला जातोय। येणाऱ्या काळात या प्रकरणात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जाते। मधील अनधिकृत पुतळे बसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सोलापूर ग्रामीण पोलिसांनी केलेला आहे आणि यामधील मुख्य जो आरोपी आहे बाळराजे आवारे याला सध्या अटक केल्याचं खरं तर पाहायला मिळते आणि या आरोपीने जालना जिल्ह्यातील अंबड येथील चर्मापुरी येथील एका गावामध्ये एक स्वतःचा
एक पुतळे बनवण्याचा कारखाना सध्या स्थितीमध्ये उभा केलेला आहे. मी सध्या याच कारखान्यामध्ये आहे आणि आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जो पुतळे बनवण्याचं साहित्य असेल ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर आपला आर्थिक फायदा कुठेतरी मोठ्या प्रमाणात व्हावा या त्या उद्देशाने साधारणतः 25 ते 30 हजार रुपये खर्च करून तयार करणारे फायबरचे पुतळे ही टोळी गावकऱ्यांना खरं तर 1 ते 1.5 लाख रुपयांना विकत होती आणि त्यानंतर रात्रीतून गपचूप ही जी पुतळे आहेत ती बसवून सकाळी आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण करत असल्याचं पोलीस तपासामध्ये खरं तर समोर आल्याचं पाहायला मिळतंय. मी सध्या जी ही पुतळे बनवण्याच्या कारखाना आहे ज्या ठिकाणी ही पुतळी बनवली जात होती या ठिकाणी सध्या आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अशा पद्धतीने जे साहित्य आहे जो पुतळे बनवण्याचं साहित्य ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरं तर पाहायला मिळतं, जी कलर आहे तो कलर आणि इतर जे साहित्य देखील खरं तर पाहायला मिळतं. त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीची या ठिकाणची पुतळे बसवण्याची स्टँड देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या अंबड उपविभागीय अधिकाऱ्यांनी सध्या स्थितीमध्ये हा जो या ठिकाणचा जो कारखाना आहे सध्या सील केलेला आहे आणि त्यानंतर सध्या स्थितीमध्ये आता या प्रकरणामध्ये पुढील काय कारवाई होते ते देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अजय गाडे, LS मराठी, चर्मापुरी, जालना.